आता दुसरी एक गोष्ट म्हणजे जर पाहिलं तर रुपाली चाकणकर ज्यांच्यावरती या प्रकरणामध्ये आरोप झालेले होते. त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य असं होतं, की ज्यांनी माझ्यावरती आरोप केले त्यांच्याकडे त्यांना कोणतेही पुरावेच देता आलेले नाहीयेत. बघा, रुपाली चाकणकरांना मी वेळोवेळी सांगितलंय, की तुम्ही तुमची उत्तरं देण्यासाठी पत्रकार परिषद घ्या. त्या वेळेला उत्तरं द्या. जेव्हा त्यांचे फोटो समोर आले, अनेक ठिकाणी जी आहे ती त्यांची इन्व्हॉल्वमेंट समोर आली. आपण जर बघितलं तर अनेक कॉल रेकॉर्ड जे आले किंवा सीडीआर त्याच्यामध्ये 100हून अधिक कॉल जे आहेत ते त्यांच्या नंबरवरून केले गेलेले आहे. त्याच्यामुळे आता 28 दिवसानंतर त्यांचं हे स्टेटमेंट येणं, मग 28 दिवस रुपाली चाकणकर झोपा काढत होत्या का? तुमच्यावर आरोप होत होते आणि ते जर चुकीचे आहेत, तर चुकीचे आरोप तुम्ही सहन कशाला केले? तुम्ही त्या वेळेला जर उत्तरं दिली असती, तर निश्चितच हे आरोप झाले नसते. आणि तुम्ही जर निर्दोष असाल, तर समोर या, सामोरं जा, लढा आणि जे काय आहे, जे कोणी चुकीचं बोलतंय, त्यांना तुम्ही कशा चुकीच्या नाही, हे सांगण्याची हिंमत ठेवा. पण त्यांनी समोर आलं पाहिजे. एखादं कुठलं तरी स्टेटमेंट येतं आणि त्याच्यानंतर परत त्या शांत होतात. याच्यातनं बाहेर पडण्यासाठी त्यांनी एकतर चौकशीला सामोरं जाणं गरजेचं आहे आणि या बाबतीतली जी काही प्रत्येक केलेले जे कुणी कुणी आरोप आहेत, काही लोकांनी तर असे आरोप केलेले आहेत की ज्याचा कदाचित रुपाली चाकणकरांशी संबंधी नसेल, पण त्याच्या आरोपांची उत्तरं त्या वेळेला जर त्यांनी दिली तर निश्चितच लोकांना सुद्धा त्या संदर्भातली उत्तरं मिळू शकतात. पण रुपाली चाकणकर जाहीरपणे बोलत नाहीयेत, त्यामुळे लोकांना सत्य परिस्थिती समजत नाहीये. ते चाकणकरांवरती आरोप झाले, पण एस-आय-टी कडून अद्यापही त्यांची चौकशी झाली नाही. का त्यांना पाठीशी घातलं जातंय? आता एसआयटी कडून आपण जर बघितलं तर चाकणकरांची तर चौकशी होणं गरजेचंच होतं. कारण या प्रकरणामध्ये जसं शेळकेंचं स्टेटमेंट आता ईडीला झालेलं आहे, दीपक लोंढेची चौकशी झाली एसआयटी कडे किंवा आता ईडीची चौकशी सुरू आहे. आणि शिवनिका ट्रस्टवर जे आहे ते रुपाली चाकणकर कार्यरतच होत्या. परत संपादक खेमनारांचं स्टेटमेंट जे आहे ते त्यांच्या विरोधात एसआयटी मध्ये झालेलं आहे. पण मग आता असं वाटतंय की एसआयटीचा तपास जो आहे तो खरात प्रकरणामध्ये पीडितांच्या बाजूने खरातला शिक्षा देण्यापर्यंत निश्चितच चांगल्या प्रकारे चालू आहे. पण कुठंतरी राजकारण्यांना वाचवलं जातंय. चाकणकरांची चौकशी झाली तर चाकणकर कदाचित उद्या दुसऱ्या नेत्यांची चौकशी करायला लावतील. कारण अनेक राजकीय नेत्यांचे जे आहेत ते खरातांशी संबंध होते. अनेकांचे कॉल्स त्याच्याबरोबर झालेले आहेत आणि म्हणूनच चाकणकर असतील किंवा कुठलेही राजकीय नेते असतील, या सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न जे आहे ते सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे. कारण याच्यातले जवळजवळ 90% जी काही नावं आहेत ती सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहेत. ते रुपाली चाकणकर यांची जी बहीण आहे प्रतिभा चाकणकर, अ, यांचे जर पाहिलं तर यांच्या बँक खाते जे होते त्यांच्याशी त्यांचा जो नॉमिनी होता तो खरात होता. या प्रकरणामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, की ज्यावेळेस चौकशीसाठी त्या आलेल्या होत्या, आम्हाला पोलिसांनी बोलवलं नव्हतं. आम्ही स्वतःच आलेलो होतो पोलिसांना सहकार्य करायला. पोलिसांनी बोलवलं नाही तर तुम्ही विनाकारण कशाला कोणी तिथं जाणार आहे? पोलिसांची नोटीस आल्याशिवाय मला असं वाटतंय की प्रतिभा चाकणकर गेल्या नसतील. आणि प्रतिभा चाकणकर आज जाऊन आलेल्या आहेत. बनावट खाती जेव्हा समोर येतात तेव्हा त्याची चौकशी तर होईलच. त्यांचं म्हणणं आहे की त्याच्याशी त्यांचा काही संबंध नाहीये. परंतु बनावट खाती कशी काढली गेली, त्याच्यामध्ये सही असते आणि समता पतसंस्थेतल्या कर्मचाऱ्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की ह्या सह्या ज्या आहेत त्या प्रतिभा चाकणकरांच्याच आहे. त्यामुळे आता तपास जो आहे तो ईडीने किंवा एसआयटीने करणं गरजेचं आहे. पण त्या ज्या म्हणतायत की पोलिसांनी बोलवलंच नाही, तर हे पूर्णपणे खोटं आहे. पोलिसांनी बोलवल्यानंतरच त्या रीतसर ज्या आहेत त्या पूर्णपणे तिथं चौकशीला गेलेल्या आहेत.